शिवाजी महाराज की जय। आवाज सगळ्याच आला पाहिजे आणि ज्याच्यासाठी सतरंजी टाकली आहे त्याने सतरंजीवर बसा, ज्याच्यासाठी सतरंजी नाही टाकली त्याने सतरंजीवर नाही बसलं तरी चालते। बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। आवाज कमी येऊ राहिला। आजच्या कार्यक्रमात 3 पार्टीचे लोक आहेत। 3 पार्टीचे लोक म्हणजे ते काही राजकारण नाही आणि तो काही माझा विषय नाही। मी राजकारणात पडत नाही, फालतू चुकाट्यात हात घालत नाही, बिना कामाचं ऐकून घेत नाही। आजच्या कार्यक्रमात 3 पार्टीचे लोक म्हणजे पहिल्या नंबरची पार्टी ते म्हणजे 18च्या खालचे, ज्याला मतदानाचा अधिकार नाही, म्हणजे लहान लहान पोरं। 18च्या खालचे ज्याला मतदानाचा अधिकार नाही त्यांना फक्त जय म्हणा। आता बोलो स्वामी विवेकानंद की। दोनच बॅटऱ्या चार्जिंग दाखवून राहिल्या नाही तुमच्या, बाकीच्या कोण करण? चांगला जोरात आवाज आला पाहिजे, द्या आवाज। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। हा ये म्हणते, याने म्हणते फुल बॅटरी चार्जिंग झाली। आता दुसऱ्या नंबरची पार्टी, दुसऱ्या नंबरची पार्टी म्हणजे महत्वाची। गावगावचे सरपंच कोण रे? महिला। तलाठी महिला। ग्रामसेवक महिला। आणि माणसं काय बैला? अरे जेवढी बायाली किंमत आहे तेवढी माणसाली किंमत आहे ना। यष्टीत काय आहे? माणूस गाडी चालवते आणि बाई घट्टी मारते, म्हणजे बाईनं म्हणलं तिथंच यष्टी थांबल, बाईनं म्हणलं तिथंच यष्टी चालू होईल। माणसाच्या हाती आज राहिलं काय? फक्त माणूस पती आहे, पती, तो बायकोचा पती। बाईची किंमत आहे ना। बाईनं द्या तुम्ही एक आवाज। बोलो राष्ट्रमाता जिजाऊ की। तुम्ही बाया होय का? जे लोक बायात मजरा असून त्यांना जय म्हणा। हे बायाले जय म्हणाले म्हणून द्या आवाज। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। काय काय बाया जय म्हणे, काय काय हा बायाचा तर आवाज चांगला निघाला पाहिजे। इथं बायाचा आवाज कमी निघते, नवऱ्याच्या समोर तर झगडा केला तर आवाज कमी पडते तिचा। जुनं सासू नावाचं हिटर तर ठेवतं लय गरम करे, पण आता 50% यष्टी प्रवास हा भाऊ शिटी नका मारू देऊ। जेवढे काही नवीन नवरदेव आले तेवढे मंडपातून उठून पर्यंत बसा। आता तर खरी कीर्तनात कॅन्डेट वाढून राहिले। आता अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव चिवचिव येऊन राहिले। महिला मंडळी जागृत झाल्या पाहिजे। त्या महिला मंडळींनी आवाज। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। काही आवाज नाही। पहिले तर बायानं नवऱ्याची आरती केली होती। पहिले नवरा पती परमेश्वर कोण होता रे? नवरा पती परमेश्वर। पहिले नवरा पती परमेश्वर होता। पहिले बाया हातात ताट घे आणि नवऱ्याची आरती चालू करे की जय देव जय माझ्या नवऱ्या। पहिले हे बायाची आरती होती, पण आता सांगा मला बायाला आरती करायला सांगा बरं। जमतच नाही। आता तर नवऱ्याला आरती कर म्हणते बायाची। आता काळ बदलला, आता लग्न जोडणं मुश्किल आहे। आता काळ बदलला, आता माणसाने जय म्हणा। तिसऱ्या नंबरची पार्टी बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। 18च्या खालची चुप राहा।
18च्या वरचे जे मराले टेकले ते नावात द्या फक्त आता. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. हा याले म्हणते जय. तिकडचे काय काय 2-3 ह. आणि जे उभे असणारे आहे ते बसून जा, कारण ह्या खरा देशाचा सत्यानाश जर केला असेल तर उभे राहणाऱ्या लोकांनी केला. आणि त्याला कधी निवडून दिलं पाहिजे. आणि कीर्तनाची गरज तशी आहे, कारण संतांनी हा संत महापुरुषाचा विचार आपल्यापर्यंत पोहोचून दिला, म्हणजे जागृत केलं समाजाने. म्हणजे संत हे आपल्यासाठी काहीतरी करून गेले, म्हणून त्यांची जयंती पुण्यतिथी होत आहे. घुसरकर महाराजांनी तुकडोजी महाराजाबद्दल भजन लिहिलं की संत मी एक संत था खंबीर तुकड्या खंबीर तुकड्या दासता संत मी एक संत था खंबीर तुकड्या. हो आवाजाने काही कमी करू नका. तुम टेन्शन म्हटले हो अच्छे दिन आने वाले हे. बाकीच्याचे नाही तर तुमचे ना माहित आहे. माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही त्याच्यात जेवढे काही बोट घालायचे तेवढे घाला, पण इथे शिट्ट्या मारू देऊ नका, कारण मी पहिलेच कोमात गेलेला हाव. माझे 6 कार्यक्रम सतत झाले, एकही दिवस नॉनस्टॉप. मी रोज घुमून राहिलो आणि आज काही कार्यक्रम माझ्यानं होते म्हणून मलाच माहित नाही. आणि दोन्ही आवाज हे सारखे ठेवा, कारण मी कवा खाली बसीन ना कवा उभा होईन हे मलाही माहित नाही. आणि तुम्ही याले कमी करू नका, तबलेवाल्यालाही कमी करू नका, कारण मी हे म्हणजे मायापाच्चा आहे. शिडीवर कोण लेटून राहते एकटा ठेव, आणि नेणारे कोण राहते हे 4 त्याच्यासाठी ठेवले. कीर्तन किती वाजेपर्यंत करायचं रे लहान लहान लेकरं? किती वाजेपर्यंत करायचं? रातभर? हा. इथं कोणती नदी आहे? हो का? तिथं मग माझ्या सरण रचून ठेव. मी गेलो का हे 4 त्याच्यासाठी आहे. रातभर कीर्तन करतो, खबरदार उठून नाही जायचं. लघवी आली तरी पाणी माती अडवा, पाणी जिरवा. आणि आज तशी मी काही गाडी आणली नाही तर काल गाडी नेली होती मी. काल मग कीर्तन कुठं होतं रे? यवतमाळच्या पलीकडं 15-20 किलोमीटर मुरझडी गाव. टेजच्या मागं गाडी ठेवली मी. तर मला काय वाटलं ह्या गावातले लोक दलित दर आहे म्हणून मी 2 मिनिटाची सुट्टी दिली रामा भाऊ कीर्तनात. हे पोट्टे उठबस होईत. ते मा टेजच्या मागं गेले, गाडीकडे गेले आणि बंदी गाडी धुवून काढली त्याईनं. कीर्तन संपल्यावर मी गाडीजवळ गेलो, डोंगरावर पाय फसला मावाला. मी म्हणलं देवाने एवढ्याच जागीत वलित केलं असेल का? लोकायले विचारतो, शिकलो खूप म्हणते, शिकलो काय ते तेच सांगत नाही. शहरात लिहून राहते का इथे पेशाब करणं मन आहे, तिथं कोड्ड दिसायला पाहिजे ना, तिथंच बोलत दिसते. असं राहते. शिकलो खूप म्हणून म्हणतो का तुम्ही फाउंडेशन फिट करा, तुम्हाला उठूच नाही देत तुम्ही. आणि आजचं कीर्तन त्याच्यासाठी आहे भाऊ. याला सारखं ठेवा ना. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे एकत्रित करा, तेव्हा आपलं बजेट बसन. कारण तुकडोजी महाराज कोण होते रे? हा संत. का केले तुकडोजी महाराजांना? तुकडोजी महाराज खंजरी वाजवली का? नाही वाजवली. कोणी वाजवली? काल तसंच एक कीर्तनात विचारलं, म्हणजे तुकडोजी महाराज खंजरी कुठे वाजवली? म्हणलं ते म्हणे वावरात. त्याच्या बाबाने नेली असन वाढलेलं काही झाले. तुकडोजी महाराजांनी हातात खंजरी घातली आणि भजन केलं की दिल मन से गाऊंगा तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा. दिल मन से गाऊंगा तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा. ऊंचा उठा दे मेरा प्यारा. आजच्या 21व्या शतकात माझा बहुजन समाज केली वाळी तुम्ही मानले गेले. या बहुजन समाजाची प्रगती व्हावी, माझा समाज समोरच्या दिशेने जावा, त्यासाठी हे कीर्तन आहे.
मी जास्त वेळ घेणार नाही. 10 वाजेपर्यंतच काय म्हणते आणि 10च्या पलीकडे मी जाऊ देणारच नाही. 10च्या पलीकडे जाऊ दिलं तर मी जाईल जैलात. ती माझी जमीन कायम. आयोजक कशाले म्हणतात? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनातून सांगितलं, मेरा वतन की बिछड़ी है जनता, किसी का किसी से सगा नहीं बनता। तुमच्या घरात एवढ्याच बाय आहे का जी? जास्त आहे. भांडे धुत असेल काही घरी. कीर्तनात जागृती करायची असेल तर पहिले बाया आल्या पाहिजे. पहिले बाया आल्या पाहिजे. काहून? पिंट्याची आई आली तर पिंट्या जाईन कुठं? पिंट्या येते ना. आणि पिंट्या जर आला, पिंट्याची आईनं पिंट्या जर आला तर पिंट्याचा बाप जाईन कुठं? तो येते ना. आपला बजेट बसते. आपल्या कीर्तनाचं बजेटच ते आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव. अरे तू जिजामाता आहे. आता तुमचा सण कोणता झाला? कोणता सण झाला रे यायचा? मकर संक्रांत. हो सण मकर संक्रांत. म्हणजे तुमच्या इकडे होता का काकू? होता. काय वाटलं वानात? मकर संक्रांत सण आमच्याकडे होता. का वाटते रे वानात? गुरु अजून इकडे अजून कंगवा, अजून ऊसाचं पेड़, अजून झालं कंगवा. काय वाटते? कंगवा. हो. तो केसाचा भांग जर करायला लागलो केसाचा पत्ता नाही. काय वाटते अजून? ते ऊस ऊस ऊसाचं पेड़, ऊसाचे दसकट. अजून नाही सल्ली बरं. हा. म्हणजे तूही वाण वाटायला जाते का? आणि उखाणं तर लई मस्त घेते. हे ना एक उखाणं घे घे घे. हे मस्त उखाणे घेते. घे ना. मा आवाज बसून आहे. आज अर्धा कार्यक्रम तू सांभाळ. अकेटीतली बकेटीत, बकेटीमध्ये होतं गवत, मी होती जेव्हा तर बालाजी बाबा आले लवत. कोणाचे बाबा? बाल्याचे बाबा संत फार. एका बाईन तो उखाणं घेतलं म्हणजे खोक्यात खोका बिस्किटचा खोका, खोक्यात खोका बिस्किटचा खोका, मी तुही माझर न तू माया बोका. बायांनो लय भारी भारी उखाणे आहे. एक बाई म्हणे वाकडी तिकडी बाबुल तिला फुटला हिरवाकच पाला, वाकडी तिकडी बाबुल तिला फुटला हिरवाकच पाला, शंकरराव मेला म्हणून दुसरा टपुरे नवरा केला. बायांनो तुमचे आता हे उखाणे चालू ठेवा. सोबत मी सांगतो तो उखाणा घ्या. आता समजा जर तुमच्या पतिदेवानं दारू पिऊन आला अंध त्रास दिला तर मी सांगतो हे उखाणा घ्या. पेन्सिल न लिहावे ना खोट रबर न खोडावे, पेन्सिल न लिहावे खोट रबर न खोडावे, पेन्सिल न लिहावे ना खोट रबर न खोडावे. नवरा घरी दारू पिऊन आला तर त्याला बोल्या फोकाटानं झोडावे. तुमच्या घरात एवढंच बाय आहे का जी? बरोबर आहे. याचं कारण असं आहे का पिंट्याच्या मायने जेवायला वाढलं, पिंट्याचे बाबा जेवले, हात पुसत इकडे आले, तिला यायला लागते भांडे कोंडे सगळे निपटवून. नाहीतर भंडारा जिल्ह्यात मी कार्यक्रमाला गेलो होतो, तिथं 3च बाया होत्या. त्याला म्हणलं काजी, म्हणलं तुमच्या घरात 3च बाया? अर्धा तास 1 तास कीर्तन केलं, बाया 3च, कोणीच नाही बोले. पुन्हा त्याला विचारलं काजी, म्हणलं तुमच्या घरात 3च बाया? एकही जण नाही बोले. पुन्हा कीर्तन केलं, काजी म्हणलं तुमच्या घरात 3च बाया? त्याच्यातली एक बाई बोलली, काजी बाई म्हणे तुमचं म्हणे 3 बाया 3 बाया 3 बाया कोणाला म्हणून राहिले म्हणे. मी म्हणलं हाय म्हणून म्हणता म्हणलं तर आमची चुकी आहे का म्हणे.
मी म्हणलं माझी चुकी असन, तुमची चुकी नाही म्हणे. मी म्हणलं तुमची चुकी असन, आमची चुकी नाही म्हणे. म्हणजे चुकी कोणाची आहे? चुकी आयोजक कमिटीवाल्याची आहे म्हणे. त्याने मोठा भोंगा बांधला म्हणे वरत, आणि त्या भोंग्यावरून 3 डाव अनाऊन्स करे म्हणे का आपल्या गावातच कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तिथं शोभा आली पाहिजे. बंदा गाव हिंडली म्हणे, तिनं शोभा सापडल्या म्हणे. शोभा आणल्या म्हणे आणि रवी कैलाशा शिकायला घरी झोपल्या म्हणे. पहा बरं, शोभा हसल्यांच्या गोट्यालाही हसले. कोरोनाच्या बाद पहिली वेळा एवढे हसले असन बाहेर. कोरोनामध्ये हसल्या तर तोंडाने बांधूनच राहील, पताच नाही लागे. कोरोना इकडे आला. कोरोना बाबू इकडे कोरोना आला का रे? नाही. तुम्ही खरे बोलता का रे? हो हो खरे बोलता. पण संतांचा विचार कशासाठी? संतांनी आपल्यासाठी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराज, अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिवाजी महाराजाच्या विचारावर भजन लिहिलं की मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसे. शूरवीरानो निकामा स्वस्त का बसे.